नमस्कार, माझं नाव यश जगले. मी राहणारा अंबरनाथचाच आहे. मी आज माझ्या मित्रांसोबत निसर्गामध्ये फिरायचं आहे म्हणून सहज एक छोटासा ट्रिप काढलेली आणि इकडे जातानाच तुम्हाला एक मी गोष्ट दाखवतो की ते काय घडलेलं आहे आणि आपल्यासोबत काय घडतंय याच्यावरती आपण लक्ष देत नाहीये. ते गोष्ट किती प्रमाणात जातात आणि या गोष्टीला किती महिने झाले तुम्हालाही कळेल. 2 मिनिटं होता माझ्यासोबत या. हे आहे जे गणपती बाप्पाला जेवढं आपण ताटून माटून आणतो गणपती बाप्पा, त्याच्या मूर्त्या आहेत. ओके, ज्याला आपण 1 दिवस 1.5 दिवस आणि 10 दिवस ज्याला आपण बसून बाप्पांना एकदम मिरवणूक काढून त्यांची एवढी आपण सेवा करतो आणि त्यांची अवस्था तुम्ही बघा. आणि असं नाही की गणपती बाप्पाच आहे, तुम्ही इकडे बघू शकता. इकडे देवीची पण मूर्ती आहे, देवीची पण मूर्ती आहे. तर मला हे कळत नाही की याची अशी अवस्था आणि या ठिकाणी, आणि ते एक मूर्ती नाही. आता तुम्ही बघायला गेलं तर तिकडे 300-400 मूर्ती आहेत. तिकडे असं घडलेलं आहे. आणि सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर असं बघायला गेलं तर आता नोव्हेंबर पण संपायला आलं, डिसेंबर येईल. म्हणजे 3.5 महिने झाले. 3.5 महिन्यामध्ये असं घडलेलं आहे, पण याच्यावरती काही कोणाचं लक्ष नाहीये. आणि मला हे कळत नाही, नगरपालिकेने जे नेमलेले अधिकारी असतात, जे मूर्तीचे जबाबदारी घेतात की मूर्तीचे कुठे विल्हेवाट लावायची असते म्हणून, आणि त्याला कसं हे करून घ्यायचं असतं म्हणून, पण त्यांच्यावर काही जबाबदारी आणि ते अधिकारी पण असं पण इकडे येऊन टाकतात. पण याचं जबाबदार आहे कोण? नगरपालिका आहे का तिकडचे नेमलेले अधिकारी आहेत का इकडचे जे सामान्य नागरिक जे गपचूप बसलेले ते आहेत? तुम्ही बघू शकता इकडे 20 फुटांनीच इकडे एक रोड आहे, जो रोड गेलेला आहे अंबरनाथला. आणि ते इकडनं फक्त एक म्हणतात ना 20 फुटाचाच रोड आहे फक्त. आणि 20 फुटाच्या अंतरावरती तुम्ही बघू शकता की असं टाकलेलं आहे. मला सगळ्यांकडनं हात जोडून विनंती आहे की आपल्याला लवकरात लवकर याचा काय ना काय ते निर्णय घ्यावा लागेल. आणि प्रत्येकाने हा व्हिडिओ शेअर करा आणि स्टेटस ठेवा. आणि प्रत्येकाने काय ना काय करून नगरपालिकेला टॅग करा अंबरनाथच्या. आणि ते अधिकारी कोण हे बघावं लागेल आपल्याला. मी नगरपालिकेला नक्की पत्र लिहिणार. आणि याचा जबाबदार कोण आहे मला हे कळायला पाहिजे, कारण की एक हिंदूंचा आस्थेचा पण प्रश्न आहे आणि एक हे कुठेतरी आपली जबाबदारी न पाळणं, जबाबदारीपासून लांब पडणं हे झालेलं आहे. जरी नगरपालिकेला याचं आन्सर द्यायचं नसेल, उत्तर द्यायचं नसेल, तर आम्ही सामान्य जनता मिळून इकडे सगळे मूर्त्या आम्ही आमच्या इकडच्या नदीजवळ किंवा एक तलावाजवळ आम्ही तिकडे ते विसर्जित करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.